एक महत्त्वाची बातमी होऊयात। एकीकडे दर्याला उधाण आलंय तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या सहभागाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। सेना भाजपच्या बैठकीमध्ये मंत्रिपदाबाबत तोडगा निघालेला नाहीये। वर्षावरील बैठक तोडग्याविनाच संपल्याचं कळतंय। शिवसेनेचे मंत्री मातोश्रीवरती परतलेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काय अधिक माहिती आहे? या बैठकीमध्ये मंत्रिपदावर तोडगा निघाला की नाही? भूषण, मंत्रिमंडळात सहभागी होण्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका अद्याप ठरत नाहीये। कारण मातोश्रीवरून वर्षावरती मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीसाठी जे नेते गेले होते त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय असेल त्या संदर्भात चर्चा झाली आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेने एक कॅबिनेट पद मागितलंय, परंतु मुख्यमंत्री अद्यापही कॅबिनेट मंत्रीपद द्यायला तयार नाहीये। त्यामुळे शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये जी चर्चा झाली त्यात कुठलाही तोडगा निघू शकेल नाहीये आणि आता पुन्हा एकदा शिवसेनेचे मंत्री मातोश्रीवरती परतलेत। शिवसेनेच्या मंत्र्यांना वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र यामध्ये कोणताही तोडगा निघालेला दिसत नाहीये। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलाय आणि त्या दृष्टीनं शिवसेनेच्या वाट्याला आणखीन काय येणार या मंत्रिमंडळ विस्तारात या संदर्भात ही बैठक किंवा या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र ही बैठक तोडग्याविनाच संपल्याचं सध्या तरी कळतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।